मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, एक म्हण आहे मराठीमध्ये, राजा उदार झाला आणि पुढचं मला काही आठवना, परंतु मित्रांनो काय बोलावं। जी मराठ्यांची मूळ मागणी आहे त्याला छेद देत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये एक प्रकारे भूमिका घेतलेली आहे। म्हणजे परत 50% वर, म्हणजे आकडेवारी वाढवा, टक्केवारी वाढवा, संसदेत प्रस्ताव पाठवा, पुन्हा संसद निर्णय घेणार, अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका घेताना उद्धव ठाकरे दिसत आहेत। मित्रांनो, एक पद्धतीने हा सरळ मराठा आरक्षणाला विरोध आहे। मित्रांनो, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल, हे सर्वजण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत। काँग्रेसमधील केवळ एकमेव राहुल गांधी जर सोडले तर बाकी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वजण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत। आपण ही भूमिका नीट समजून घेणं गरजेचं आहे। मराठा समाज राज्यामध्ये 32% असताना ओबीसी समाज सुद्धा 32% आहे। ही शासकीय आकडेवारी आहे, त्याचं गणित मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे। आणि मराठ्यांचं जे मूळचं हक्काचं आरक्षण आहे ते 50%च्या आतमध्येच आहे। तरी मराठा बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या चारही प्रस्थापित पक्षांना घरी बसवणं गरजेचं आहे। खरं तर या बाबतीत वंचित बहुजन आघाडीकडून एक प्रामाणिक अपेक्षा होती, परंतु त्यांनी सुद्धा ओबीसी मधून मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हे गणित समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा। राम राम।